नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज मी केली आहे वांगी बटाट्याची सुकी भाजी। पूर्वी लग्नामध्ये ही भाजी केली जायची, पण आता महाराष्ट्रीयन जेवणाची जागा हळूहळू पंजाबी जेवणाने घेतली आहे। पण गावाकडे मात्र अजूनही ही भाजी केली जाते। चला तर मग रेसिपीला आता सुरुवात करूया। वाटण तयार करण्यासाठी हे घेतले आहेत खोबऱ्याचे काप, 6 ते 7 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे। यानंतर एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, 2 बटाटे साले न काढता मोठ्या फोडी करून घेतल्या आहेत आणि वांग्याच्याही फोडी करून घेतल्या आहेत। त्या मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे काळ्या पडलेल्या नाहीत। आता कोथिंबीर, खोबरे, लसूण, जिरे हे वाटून घ्यायचे आहे। आता गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये एक डाव तेल घालू आणि तेल गरम झाले की त्यात फोडणीचे साहित्य घालू। हे जिरे घातले आणि ही मोहरी तडतडली की त्यानंतर घालू हा बारीक चिरलेला कांदा। कांदा चांगला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता यामध्ये घालूयात लसूण, खोबरे, जिरे आणि कोथिंबीरीचे वाटण। हे चांगले परतून घेऊ। यामध्ये घालू पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद, 1 चमचा वर्षभराच्या साठवणुकीचे हे काळे तिखट। आता हे चांगले परतून घेऊ। कोरडं वाटतंय म्हणून थोडंसं पाणी घालू आणि हा मसाला आता चांगला शिजवून घेऊ। वर्षभराच्या काळ्या मसाल्याची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। मसाल्यातलं पाणी आता कमी झालंय आणि मसालाही चांगला परतला गेलाय। यामध्ये आता घालू वांग्याच्या फोडी आणि नंतर घालू बटाट्याच्या फोडी आणि त्यानंतर घालू चवीनुसार मीठ। हे आता चांगले मिक्स करून घेऊ। यामध्ये आता 1 भांडे पाणी घालू आणि झाकण ठेवून शिजवून घेऊ। 3 ते 4 मिनिटांनंतर ही भाजी पुन्हा एकदा मध्ये हलवून घेऊ। हे पहा, भाजीला किती छान कलर आला आहे। ही भाजी चवीलाही फारच छान लागते आणि ही दिसायलाही अगदी छान दिसते। आता झाकण ठेवू आणि 5 मिनिटे वाफ येऊ देऊ, म्हणजे भाजी चांगली शिजेल। 5 मिनिटांनंतर ही भाजी आता चांगली शिजली आहे आणि भाजीला मस्त कलरही आला आहे। ही भाजी भाकरी, पोळी, पराठा किंवा भात याबरोबरही छान लागते। चवीला आणि खायला भाजी खूप छान लागते। भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही झटपट होणारी ही भाजी एकदा करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका। शेजारचे बेल आयकॉन बटन प्रेस करा, म्हणजे रेसिपीचे नोटिफिकेशन आपल्याला लगेच कळेल। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।